झालं. आज कठोपनिषदाचा समारोप नाहीये, आपल्या सत्रांचा समारोप आहे. कारण कठोपनिषदाचा एक अध्याय असून तसा जाळून गेलाय. पहिला अध्याय आज कदाचित संपेल, पण आणखी एक अध्याय पूर्णपणे शिल्लक आहे. ह्या अध्यायाच्या आत्ताच्या समारोपाच्या वेळेला एक रूपक करून दिलेलं आहे उपनिषदामध्ये. यमराजाने नचिकेतला एक रूपक समजावून सांगितलंय. ते रूपक आपण जर समजावून घेतलं तर स्वतःच्या शरीराकडे बघताना रोज ज्या रूपकाची जर आठवण झाली तर ह्या रूपकाच्या निमित्ताने कठोपनिषदाची आठवण होईल. आणि कठोपनिषदाची आठवण झाली की त्याच्या तत्वज्ञानाची आठवण होईल. आणि उपनिषदाचं आपलं जे नातं आहे, जे पहिल्या दिवशी आपण विचार केला होता, उपनिषदाचं आपलं जे नातं आहे किंवा असायला पाहिजे, त्या नात्याविषयी आपण सातत्याने जागरूक ज्याला म्हणतात तसं जागरूक राहू. या अध्यायाच्या शेवटी म्हटलं, उत्तिष्ठत जागृत प्राप्तव्याम नवोदत. उठा, जागे व्हा आणि ज्यांच्यापाशी हे ज्ञान आहे त्यांच्यापासून ते ज्ञान करून घ्या, असं या अध्यायाच्या शेवटी यमदेवाने नचिकेतला समजावून सांगितलं किंवा आज्ञा केलेली आहे. यामध्ये रूपक असा आहे, रथाचं रूपक आहे. भगवद्गीतेच्या पुस्तकावरती, कोणत्याही ग्रंथावरती कायम आपण ते चित्र पाहतो. एक रथ आहे, त्या रथात अर्जुन बसलेला आहे, सारथ्याच्या जागी श्रीकृष्ण बसलेले आहेत, त्यांच्या हातात लगाम आहेत, ते लगाम घोड्यानं झुंपलेले आहेत आणि घोडे रस्त्यावर त्यांच्या मार्गाने जात आहेत. इतकं ते रूपक आहे. हे सगळं रूपक भगवद्गीतेच्या ग्रंथावरती आपण पाहतो, मुखपृष्ठावरती. अनेकांच्या आपल्या घरामध्ये सुद्धा हा जो रथ असतो तो रथ शोकेसमध्ये ठेवलेला असतो. कोणाचा चंदनाचा असतो, कोणाचा हस्तिदंताचा असतो, कोणाचा चांदीचा असतो, कोणाचा व्हाईट मेटलचा असतो. निरनिराळ्या प्रकाराने हे ठेवलेले असतात. दिसायला फार सुंदर दिसतं, खरी गोष्ट आहे. असायला हरकत काही नाही, असलं पाहिजे. पण फक्त तो रथ बघितल्यानंतर जर आपल्या शरीराची आठवण झाली आणि त्या रथाचा आणि आपल्या शरीराचा जो संबंध आहे तो संबंध लक्षात आला की मग शोकेश बदलत त्या याने काम केलंय असं समजा हरकत नाही. खरं म्हणजे असंच असतं, ही जी सगळी प्रतीकं आहेत ती प्रतीक आपल्याला स्मरण आणि प्रसिद्ध म्हणजे आपल्याला आठवण करून देण्यासाठी असतात. प्रतीक तर आहे, आठवण झाली नाही असं झालं तर मग प्रतीकाचा उपयोग जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. पण असं प्रतीक जर असेल तर त्या प्रतीकाच्या मागे रूपक आहे, ते रूपक समजून घेऊया. असं रूपक असं सांगतं की आपलं जे शरीर आहे तो रथ आहे, माझं शरीर हे रथ आहे. दुसरं, तो रथ जो आहे त्या रथाला घोडे जुंपलेले आहेत, त्या घोड्यांना लगाम आहेत. ते जे लगाम आहेत ते सारथ्याच्या हातात आहेत आणि या रथामध्ये रथी बसलेला आहे. रथी शब्दाचा अर्थ रथाचा जो स्वामी असतो, रथाचा जो मालक असतो, रथामध्ये जो बसलेला असतो तर रथी असं म्हणतात. मुद्दाम स्वामी वगैरे असं का सांगायचं, कारण कृष्ण सुद्धा रथामध्येच आहेत, मग तो पण त्याला रथी म्हणत नाहीत. रथी वेगळा, अर्जुन हा रथी आहे. हा जसा अर्जुन रथी आहे तसा आपलं जे शरीर आहे, या शरीर नावाचा जो रथ आहे त्या रथामध्ये जीव नावाचा रथी राहतो. आता अर्जुन आपण घटकावर बाजूला काढूया आणि आपला जो संबंध आहे त्या शरीराशी किंवा त्या रथाशी, तो शरीराशी रथाशी असलेला आपला संबंध समजावून घेऊया. माझा जो जीव आहे हा रथाचा स्वामी आहे, त्या रथात बसलेला आहे. बुद्धी जी आहे त्या अर्जुनाच्या रथाचे लगाम जे होते किंवा घोड्यांचे लगाम हे श्रीकृष्णाच्या स्वाधीन होते. तुमच्या आमच्या रथाच्या घोड्यांचे लगाम वासनेच्या स्वाधीन असतात. आता जो फरक आहे ताबडतोब समजून घ्यायचा. मग 2-3 दिवसापूर्वी आपण विचार केला होता, आपले जे बुद्धीचे निर्णय असतात ते वासनानुसारी असतात आणि वासनानुसारी जर निर्णय 2 प्रकारचे असतात, शुभ आणि अशुभ. पण ती बुद्धी जर श्रीकृष्णाच्या हातात असेल, म्हणजे ती बुद्धी जर श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे चालत असेल तर सगळे निर्णय शुभ झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशुभ निर्णय होणारच नाही. कारण भगवंताच्या उपदेशामध्ये एकही अशुभ निर्णय नाही. जो निर्णय आहे ते सगळे शुभ आहेत. आणि शुभ शब्दाचा एकच अर्थ असा होतो की ज्यात माझं शाश्वत कल्याण आहे त्याला शुभ असं म्हणतात. आता शुभ शब्दाची ही स्पेसिफिक व्याख्या पारमार्थिक दृष्टीने आहे. ज्यात माझं शाश्वत कल्याण आहे ते शुभ आहे. तुकाराम महाराज विठ्ठलला म्हणतात, अशुभाचं शुभ करिता तुझं काही अवघड नाही पांडुरंगा. हे बघ, माझ्यात सगळं अशुभ आहे मला कळतंय,
पण माझ्या अशुभाचं रूपांतर शुभ करण्यामध्ये तुला काय अडचण आहे, तुला काय त्रास आहे. आता हा जो संवाद आहे संतांचा विठ्ठलाचा, तो संवाद जर आपल्या सतत लक्षात असेल तर देवाशी संवाद कसा करावा हे सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. आपले देवाशी असलेले संवाद, गुरूंशी असलेले संवाद हे फार वेगळ्या स्तरावरती असतात, वेगळ्या पातळीवर असतात. आणि हे वेगळ्या पातळीवरचे जे संवाद आहेत ज्यामध्ये सकामता आहे, अत्यंत सकामता आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे नको, ते नको, हे जे सगळे विचार आहेत हे परमार्थाला संपूर्णपणे अगदी स्पष्ट शब्दात म्हणायचं बर्बाद करणारे विचार आहेत. दुसरा शब्दच नाही ह्यासाठी. हा शब्द जरी जरा कठोर वाटला तरी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे शब्द सांगायची आवश्यकता आहे की परमार्थात सकामता शिरली की परमार्थ नष्टच होऊन जातो. आणि सकामता उणे प्रपंच किंवा प्रापंचिक आशा आकांक्षा बरोबर मोक्ष. परमार्थातून प्रापंचिक आशा आकांक्षा काढून टाकल्या की मोक्ष सिद्ध होतो. आणि परमार्थ शास्त्रात प्रापंचिक आशा आकांक्षा मिळवल्या की मग मोक्ष सिद्ध होत नाही, बाकी वाटेल ते सिद्ध होईल, मोक्ष नाही सिद्ध व्हायचा. मग ही गोष्ट खूप लक्षात ठेवायची आवश्यकता आहे. आणि आम्ही पारमार्थिक मंडळी बरीचशी यामध्ये कुठलं तरी अडकलेली असतो, असं आहे. जीव स्वभावाने अपूर्ण आहे. आपण सगळे, जो पण जीवभाव आहे तो पण अपूर्ण असतो. आणि अपूर्णता पूर्ण होण्याची प्रत्येकाला इच्छा असते. प्रत्येकाचा प्रवास अपूर्णतेकडून पूर्णतेकडे चालू असतो. पण अपूर्णतेकडून पूर्णतेकडचा प्रवास किती व्हावा याला प्रारब्धाची मर्यादा आहे. आणि ही मर्यादा आपण लक्षात घेतली नाही की आपण सातत्याने गुरूंकडे, ईश्वराकडे ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी साकडं घालतो. आणि असं साकडं जेव्हा घालतो त्यावेळेला आपण मोक्षाला मुकतो. जाताना सांगायची अत्यंत आवश्यकता आहे. आणि जिथे चमत्कार असतात आणि जिथे प्रापंचिक आशा आकांक्षा असतात तिथे परमार्थ कधीही सिद्धला जात नाही. हा कायमचा नियम आहे. आणि हा कायमचा नियम जर लक्षात राहिला तर परमार्थ सिद्धीसाठी म्हणजे मी ब्रह्म आहे या अनुभवासाठी, म्हणजेच सुखरूप होऊन सारखं सांगावं लागतं, सुखरूप होऊन सुखाने जगून सुखानं शरीर आणि जग सोडून देण्यासाठी एकही आशा आकांक्षा प्रापंचिक त्यामध्ये त्याची भेसळ असता कामा नये. हे बंधन जो स्वीकारतो किंवा ही मर्यादा जो पाळतो त्याला परमार्थ फार सोपा आहे. आणि ही मर्यादा जो पाळत नाही त्याला परमार्थ अत्यंत बिकट होऊन बसतो. आणि आज उदंड पीक कशाचं असेल तर आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं आहे. आणि जिथे आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी भारतामधली गोष्ट सांगतो, त्यांच्या दारात मोठमोठ्या गाड्यांची रांग लागलेली असते, श्रीमंतांची रांग लागलेली असते मोठे मोठे. त्याचं कारण आहे तिथे गंडा मिळतो, दोरा मिळतो, काहीतरी मंत्र मिळतो, काहीतरी चोप मिळतो, कुठेतरी पारायण करा, अमुक व्रत करा, अमुक हे करा, म्हणजे तुमचे काय होईल, कामना पूर्ण होईल. आता असं जिथे सांगितलं जातं त्या ठिकाणी रांगच्या रांग असते मोठमोठ्या श्रीमंतांची गाड्यांची. माझ्या दारात तुम्हाला बैलगाडी सुद्धा उभी दिसणार नाही. त्याचं कारण आहे कोणी एखादी समस्या घेऊन आला तर मी त्याला सांगतो तुझ्या प्रारब्धात जे असेल ते तुला मिळेल, प्रारब्धाच्या पलीकडे तुला मिळणार नाही. असं सांगणाऱ्या माणसाकडे कोण जाईल तुम्ही सांगा, कोणी सांगणार नाही. आता हे का सांगितलं तुम्हाला, अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. वेदांतात धरून असलेलं मोक्ष अत्यंत दुर्मिळ आहे. आणि दुर्मिळ असण्याचं एकच कारण आहे, त्यात आशा आकांक्षाचा कुठेतरी प्रवेश झाल्याशिवाय राहत नाही. आणि असा प्रवेश जो होतो तेव्हा परमार्थाचं जे मूळ उद्दिष्ट आहे मोक्ष, हे परमार्थाचं मूळ उद्दिष्ट मोक्ष दूर राहून जातं. सगळ्या 10च्या 10 उपनिषदामध्ये एकच उद्दिष्ट समोर ठेवलंय, मोक्ष. बाकी उपनिषदात एकही उद्दिष्ट समोर ठेवलेलं नाही. आणि हे उपनिषदांचा अभ्यास करताना आपल्याला सातत्यानं लक्षात येतं. आणि हे लक्षात येण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आत्ताच्या संदर्भामध्ये की आपली बुद्धी ही भगवान श्रीकृष्णाच्या स्वाधीन असली पाहिजे. म्हणजे आपल्या रथाचे जे घोडे आहेत त्या घोड्यांचे लगाम मानलेले आहेत ते लगाम मनःप्रग्रह मेवच, मनाचे लगाम आहेत. आणि हे मनाचे लगाम बुद्धीच्या हातात आहेत. आणि ही बुद्धी श्रीकृष्णाच्या हातात जर असेल तर मोक्षाशिवाय दुसरं कोणत्याही दिशेतील जाऊ देणार नाही. आणि ते श्रीकृष्णाच्या हातात नसेल, वासनांच्या हातात असेल तर मोक्ष सोडून कुठेही नेल्याशिवाय राहणार. आता रथाचं रूपक पुन्हा बघूया. हे शरीरा रथ आहे, या शरीरात रथी बसलेला तो जीव आहे. इंद्रियांचे घोडे त्याला जुंपलेले आहेत. इंद्रियांचे घोडे, ते इंद्रियांचे घोडे 5 विषय जे आहेत त्या 5 विषयांच्या रस्त्यावर धावत आहेत. आणि घोड्यांना जे लगाम जोडले ते मन आहे, मनःप्रग्रह मेवच. आणि लगाम हातात कोणाचे आहेत, बुद्धीचे आहेत. तर परवा एकदा आपण ही गडी बसून घेतली होती की वासना असते, वासना बुद्धीच्या ठिकाणी असते. ती वासना त्या बुद्धीला ते निर्णय घ्यायला भाग पाडते. त्यानुसार बुद्धी निर्णय घेऊन मनामार्फत इंद्रियांपर्यंत तो निर्णय पोचवायचं काम करते. अशी एक
घडी आहे बसवून दिलेली. ही घडी लक्षात घेऊन बरोबर त्या घडीचा उपयोग कसा करायचा, ही जी कला आहे, हे जे शास्त्र आहे, ते आपल्याला उपनिषदातून शिकायचं आहे. बरोबर ह्या घडीचा उपयोग करून ठेवायचा. आता घडीच्या उपयोगाला सुरुवात कुठून होते, तर लगाम जे आहेत मनाचे, ते मनाचे लगाम वासनेच्या हातात न ठेवता, म्हणजे केवळ वासनात्मक बुद्धीच्या ठिकाणी न ठेवता भगवान श्रीकृष्णाच्या हातात ते लगाम असले तर ते घोडे बरोबर जिकडे जायला पाहिजे तिकडे जातील, आणि तसे नसले तर मग वासनेने जिकडे जायला सांगितले तिकडे गेल्याशिवाय जाणार नाही. आता हा एक विचार या रूपकाच्या निमित्ताने आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हा उपचार समजून घेताना घोडे जे आहेत त्या घोड्यांचा सारथी एक कल्पना केली याच्यात. समजा एक माकड असेल, आता माकड असं का दिलं तर घोडे हाकणारा जर माकड असेल तर ते घोडे माकड कुठे घेऊन जाईल. ते माकड जसं अत्यंत चंचल असतं तसं ते माकडाचं आता ते लगाम दिले तर ते घोडे चंचल होतील आणि सगळीकडे इतस्ततः कुठेही फिरतील, आपल्या बरोबर आपल्याला ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने ते जाणार नाहीत. आता इथे शब्द वापरलाय की असा जो कोण असतो बुद्धिम तु सारथी इंद्रियाणी हयान विषया स्त्रीषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोगे इति आहुर मनीषणा. आता असा जो कोणी असतो की ज्याचे इंद्रिय, ज्याचे घोडे दुष्ट अश्वांच्या स्वाधीन आहेत, किंवा ज्याचा रथ दुष्ट अश्वांच्या स्वाधीन आहे, म्हणजे ज्याची इंद्रिय दुष्ट आहेत. आणि इंद्रिय दुष्ट असतात का त्यांना आज्ञा देणारा दुष्ट असतो. तर आपण आपली इंद्रिय कधीच दुष्ट नसतात, आपली इंद्रिय सुष्टही नसतात दुष्टही नसतात. त्यांना आज्ञा देणारा जो असतो तो सुष्ट किंवा दुष्ट असतो. त्यांना आज्ञा कोण देतं, मनामार्फत आज्ञा पोचवल्या जातात. मन कोणाच्या आज्ञा पोचवतं, बुद्धीच्या. बुद्धीच्या तरी आज्ञा स्वतःच्या आहेत का, तर बुद्धीच्या आज्ञा स्वतःच्या आहेत, मग कोणाच्या आहेत, वासनेच्या आहेत. आता हे पद्धतीने, आणि ह्या वासनेमुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी असं शास्त्र सांगतं. याचा अर्थ आपण आपल्या पुरता आता बसवायचा. ज्या अर्थी मला हा जन्म घ्यावा लागला त्या अर्थी माझ्या वासना शिल्लक असल्या पाहिजेत. आता पुन्हा जर मला जन्म नको असेल तर वासना शिल्लक उरता कामा नाहीत. वासना जर शिल्लक उरायला नको असतील तर बुद्धीचे लगाम कोणाच्या ताब्यात द्यायला पाहिजे, जीवानी. वासना जीवाला असतात ना, बुद्धी जीवाला आहे, मन जीवाला आहे, ही सगळी सामुग्री जीवाच्या ताब्यातली आहे. मग जीवाने हा विवेक करावा आणि आपल्या बुद्धीचे लगाम जे आहेत किंवा बुद्धी जी आहे, जी बुद्धी लगामावर नियंत्रण करते म्हणजे मनावर नियंत्रण करते, ती जी बुद्धी आहे ती भगवान श्रीकृष्णाच्या स्वाधीन करावी, वासनेच्या स्वाधीन करू आहे. तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्याथारा आनंदाचा. अतिशय मार्मिक अभंग आहे. इंद्रियांचा जय. आता तुम्ही इंद्रियांचा जय केलात तर वासनेचा क्षय होईल. वासनेचा क्षय केव्हा होईल, संकल्पाही वरी नये मन, किंवा त्याचा परिणाम काय होईल, मनात संकल्पच निर्माण होणार नाही. आणि संकल्प म्हणजे हे असावं आणि हे नसावं, याला संकल्प म्हणतात. असं असं असावं, असं असं नसावं, अशा तऱ्हेची इच्छा आशा आकांक्षा असतात त्याला संकल्प म्हणतात. साध्या आशा आकांक्षा नाही, मला भूक लागली, मला आता अन्न हवं, याला संकल्प म्हणत नाही. मला झोप आली, मी आता झोपणार, याला संकल्प म्हणत नाही. तहान लागला, मला पाणी पाहिजे, याला संकल्प नाही म्हणत. आता आपले जे देह व्यापार आहेत ते देहाचे व्यापार चालण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्या इच्छा जेव्हा निर्माण होतात त्याला संकल्प नाही म्हणत. मग संकल्प म्हणतात कशाला, तर आपल्या ज्या किती गोष्टी सांगितल्या मी सातत्याने, 5 विषय, शब्द स्पर्श रूप रसगंध आणि सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, 10 विषय आहेत. या 10 विषयांसंबंधी सगळे संकल्प असतात. हे जे 10 विषय आहेत त्या 10 विषयांसंबंधी सगळे संकल्प जे असतात ते त्यांचे विषय असतात. आणि असे संकल्प ज्या प्रमाणात आम्ही कमी करू त्या प्रमाणात संकल्पाही वरी नये म्हण आणि तुका म्हणे नये जाणीव अंतरा, त्या प्रमाणात असं होतं आतमध्ये मन जे आहे ते अत्यंत स्वस्थ शांत होऊन जातं, अंतर्याथार आनंदाचा. आणि जेव्हा मन स्वस्थ शांत होतं त्यावेळेला आतला आनंद आपोआपच प्रगट होतो. आपण एक दिवशी तो विचार केलेला आहे चहाच्या आधाराने की मन जेव्हा बुद्धी चित्त अहंकार चारी शांत जेव्हा होतात तेव्हा आत्मानंद प्रगट होतो. हे जसं आहे तसंच चहा वाचून म्हणजे विषया वाचून मन बुद्धी चित्त अहंकार जे शांत केले तर आत्मानंद प्रगट होईल. आता सगळी साधना यावर आधारलेली आहे. त्या दिवशी सांगितलं प्रत्येक साधन जे आहे या तत्वावर आधारलेलं आहे की त्या प्रत्येक साधनाने मन बुद्धी चित्त अहंकार शांत झालं पाहिजे.
आणि सगळीच साधनं जी आहेत त्या साधनेमागचं हे वर्म आहे, साधनेमागचं हे रहस्य आहे. मग हे जे रूपक आहे, या रूपकातून आपल्याला जे बोध घ्यायचा आहे तो बोध ह्या प्रकारचा आहे. सगळ्या संतांनी उपदेश कोणाला केलाय हो? काही गोष्टी समजून घ्यायचं. सगळ्या संतांनी मनाला उपदेश केलाय. समर्थांचा मनाचा उपदेश प्रसिद्ध आहे. मनासज्जना इथपासून सुरुवात झाली ते 200 पेक्षा अधिक श्लोक संतांनी, सर्व संतांनी मनाला उपदेश केलाय. तुकाराम महाराज म्हणतात मनतेची गजानन गणपती, मनालाच ते गणपती म्हणतात. त्याचं कारण आहे की शुभ आणि अशुभ ह्यांचा दाता कोण आहे? अशुभाचं निवारण करणं आणि शुभाला पुढे करणं, विघ्न हरता. सगळी गणपतीच्या बाबतीत ही पंचायतच आहे. आमचं काय आहे, सगळ्या बाबतीत विलक्षण पंचायत आहे, कारण समजूतच कधी बसलेलं नाही. वार्ता विघ्नाची दुर्वी असं म्हटले बरं का गणपतीच्या बाबतीत. वार्ता आरतीमध्ये काय, विघ्नाची वार्ता नुरवी, म्हणजे याचा अर्थ असा होतो विघ्न ही संकल्पना सुरू देत नाही. विघ्न ही संकल्पना सुरू देत नाही म्हणजे तो विघ्न हरण करतो असं नाही, विघ्न ही संकल्पनाच तो उरू देत नाही. आता जरा विषय वेगळा आहे, पण मजेदार म्हणून मजा म्हणून सांगतो की आपले ट्रक असतात पुष्कळ भारतामध्ये, सगळ्यांच्या केबिनमध्ये गणपतीचे फोटो असतात, सरस्वतीचा फोटो असतो, आपल्या श्रीगुरूंचा फोटो असतो, असे सगळे फोटो त्याने लावलेले असतात. उद्देश असा की ते समोर विघ्न हरता गणपती आत असं येईल तर काय होणार नाही, अपघात होणार नाही. मी अनेक ट्रक बघितले असे ऍक्सिडेंट झालेले आमच्या पुणे कोल्हापूर रस्त्यावर, वाटेल तेवढे ऍक्सिडेंट, आता जरा कमी झालेत. आता प्रत्येक ट्रकच्या केबिनमध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, गुरूंचा फोटो, आपापल्या आराध्य देवतांचा फोटो, याचा असून सुद्धा त्याच्या सगळ्यात अपघात होतो. आता त्याच्या सगळं जर अपघात होत असेल तर गणपतीला विघ्नहर्ता म्हणायचं कसं? आता पुढचा प्रश्न येतो. अशा प्रश्नांची आम्ही उत्तर शोधायच्या भानगडीत पडत नाही, कारण ते उत्तर आपल्याला मिळाली तर ती परवडत नाहीत. म्हणून गणपती विघ्नहर्ता याचा अर्थ असा होतो की गणपती विघ्न नावाची संकल्पना नष्ट करून टाकतो. विघ्न म्हणजे काय हो? विघ्न कशाला म्हणायचं? हाती घेतलेल्या कार्यात अपयश आलं किंवा अडचण आली त्याला काय म्हणतात? विघ्न म्हणतात. हे विघ्न शब्दाचा हे अर्थ आहे, म्हणजे व्याख्या आहे. हाती घेतलेल्या कार्यात अडचण आली की त्याला विघ्न असं म्हणतात. गीता मला शिकवते कर्मण्यवाधिकार असते ना फलेषु कदाचन. आता ही गीतेची शिकवण जर लक्षात असेल तर यश आलं तरी रामकृष्ण हरी, अपयश आलं तरी रामकृष्ण हरी. मग विघ्नाचा संबंधच काय आणि गणपतीचं कामच काय? हे परवडायचं नाही, कारण परवडायचं नाही, कारण आत असते भीती. असं काहीतरी म्हटलं तर गणपती काय करील अशी भीती असते. तुकाराम म्हणतात मनतेची गजानन गणपती. अहो मन हाच गणपती आहे. विघ्न हरताही तोच आहे, विघ्न करताही तोच आहे. भगवद्गीता एक्झॅक्टली ते सांगते, मनच तुमचा शत्रू आहे, मनच तुमचा मित्र आहे. असं संतांचं ते उपनिषद आहे, गीता वगैरे शास्त्र आम्ही समजून घेतलं तर आमच्या मनात असलेले जे सगळे समज गैरसमज असतात, सगळे समज गैरसमज हळूहळू दूर होतात आणि आमचे घोडे जे आहेत ते बरोबर ज्या रस्त्याने जायला पाहिजे त्या रस्त्याने जातात. आणि असं नाही गेले तर मग एक दिवशी घोडे माकडाच्या हातात, एक दिवशी आणखी कोणाच्या हातात, एक दिवशी आणखी कोणाच्या हातात, कृष्ण सोडून सगळ्यांच्या हातात. अशी जोपर्यंत व्यवस्था आहे म्हणजे गैरव्यवस्था आहे तोपर्यंत सुखदुःखाचं जीवन जे आहे ते सुखदुःखाचं जीवन सुटणारच नाही. आता पुन्हा एक प्रश्न आहे की सगळ्या संतांनी मनाला उपदेश का केला, बुद्धीला का केला नाही, किंवा वासनेला का केला नाही, वासनेच्या संदर्भात का विचार केला नाही? एकच कारण आहे, मन मध्यस्थ आहे. मन मध्यस्थ आहे आणि मध्यस्थ मन असल्यामुळे दोन्ही कामं करते. नवीन जे संस्कार असतात ते बुद्धीपर्यंत पोहोचवायचं काम मनच करतं आणि बुद्धीच्या ठिकाणी असलेले जुने संस्कार जे आहेत ते इंद्रियांपर्यंत पोहोचवायचं काम मनच करतं. आता एवढा एक रोल लक्षात घेऊ आपण मनाचा, आणि असा मनाचा रोल आपण छान समजून घेतला की मनाकडून आपल्याला काय काम करून घ्यायचं ते कळतं. आपलं काय होतं, जुन्या काळी दिवाण जे असत एखाद्या श्रीमंत माणसाकडे, काही वेळेला असं व्हायचं की दिवाणजी सगळा कारभार पाहायचे, श्रीमंताला त्या काही कळायचं नाही काय चाललंय म्हणून. म्हणजे दिवाणजी हा मालकाच्या डोक्यावरून बसायचा, अशी पूर्वीच्या दिवाणजींची हा गेलं. अगदी तसं झालंय. वास्तविक मन हा मध्यस्थ आहे आणि मन मध्यस्थ असलं बुद्धीचं जे आज्ञा आहे त्या इंद्रियापर्यंत नेऊन पोचवायचं काम मनाचं असतं. आणि तिकडूनचे जे काही दवे संस्कार आहेत, इंद्रियांकडून होणारे दवे संस्कार आहेत, ते बुद्धीपर्यंत आणण्याचं काम मनाचं असतं. हे जेव्हा बुद्धी त्याच्याकडून काम करून घेते म्हणजे जीव हा
बुद्धीनेही काम करून घ्यायचं. जीव जेव्हा मनाकडून हे अपेक्षित काम करून घेत नाही तेव्हा मनाचे जे सगळं असतं ते खेळ जे चालतात ते सगळं मन वरचढ होऊन बसतं आणि बुद्धीला दाबून ठेवतं. खरंच तसं होतं का? खरंच तसं नाही होतं. बुद्धीची एक मार्गी सगळी वाहतूक कुठून असते? वासनेने बुद्धीला सांगायचं, बुद्धीने मनाला सांगायचं, मनाने इंद्रियापर्यंत पोचवायचं. बस अखंड हेच काम चालू असतं आणि त्यामुळे बुद्धीला काही वावच राहत नाही. वासनेने बुद्धीला सांगायचं, बुद्धीमार्फत मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचायचं. बुद्धीने करायचं काय? आता बुद्धी जेव्हा वासनेची दासी होते त्यावेळेला मोठी पंचायत होते. बुद्धी जेव्हा वासनेची दासी होते मग ह्याच्याऐवजी वासनेची दासी बुद्धीला न बनू देता किंवा दासी झाली असेल तर तशी न राहू देता तिला कोणाची दासी करावी? भगवंताच्या आज्ञेची दासी करावी, भगवंताची आज्ञा करावी. आणि भगवंताची दासी केली आणि वासनेची दासी केली तर बुद्धीत काय फरक पडतो ते आपण अनुभव घेऊ शकतो. एक ज्ञानदेवांची ओवी आहे, अर्जुना समत्व चित्ताचे ते सारजण योगाचे जे तर मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. विषय खूप समजावून घ्यायसारखा आहे. आणि हा आता लगाम वगैरे हा जो विषय चालला ना त्या संदर्भात हा विषय समजून घ्यायचा. साधकाच्या दृष्टीने सगळं समजून घ्यायचं. आणि साधक मी आहे हे जो विसरतो त्याचा परमार्थ सिद्धलाच जात नाही. मी एक नुसता श्रोता आहे किंवा मी नुसतं चिकित्सा करणार आहे किंवा कुतूहल असणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला कुतूहलाने ह्या गोष्टी आपण शिरतो, सुरुवातीला चिकित्सा करतोय, बरोबर आहे. पण एकदा कुतूहल निर्माण झालं आणि चिकित्सा करण्याचं काही कारण शिल्लक राहिलं नाही, आपण जर कन्व्हिन्स झालो तर कन्व्हिन्स झाल्यानंतर आपण साधक म्हणून राहिलं पाहिजे. आणि जो साधक म्हणून राहतो सातत्याने त्याची प्रगती फार होते. नुसतं कुतूहलाने जर राहतो किंवा चिकित्सक म्हणून जर राहतो त्याची प्रगती होण्याची शक्यता नाही. म्हणून एकदा कुतूहल संपलं पाहिजे, चिकित्सा सगळी संपली पाहिजे. आणि कुतूहल शमवून चिकित्सा संपवून जेव्हा मी साधनारूढ होतो म्हणजे प्रत्यक्ष त्यात जसं सांगितलं तसं करायला लागतो त्यावेळेला प्रगती होते. तो पण प्रगती होत नाही. या प्रगतीच्या दिशेने आपण विचार करतोय. अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाणं योगाचे ते तर मन आणि बुद्धीचे ऐक्य. यामध्ये खूप छान विषय आहे की मन आणि बुद्धी यांचं ऐक्य असलं पाहिजे. आता अज्ञानामध्ये सुद्धा मन आणि बुद्धी यांचं ऐक्य असतंच. कसं ऐक्य असतं? वासना बुद्धीला सांगायचं आणि बुद्धीने मनाला सांगायचं. दोघांचा आपापसात अजिबात विरोध नाही. मन आणि बुद्धी यांचा अजिबात विरोध नाही आहे. का विरोध नाही? वासनेने सांगायचं बुद्धीला, बुद्धीने मनाला, मनाने इंद्रियापर्यंत पोचवायचं. तर आपापसात विरोधाचं कारण काय? दोघांमध्ये विरोध केव्हा सुरू होतो? जेव्हा मनामार्फत बुद्धीपर्यंत नवे निर्णय जेव्हा पोहोचवले जातात. आता वाचलेले, आता आपण जे वाचतोय, आपण जे ऐकतोय त्या वाचण्यातून त्या ऐकण्यातून मनामार्फत बुद्धीला नवे निर्णय पोहोचवले जातात. भगवंताचे निर्णय, शास्त्राचे निर्णय. एक उदाहरण घेऊया. जुना निर्णय आपला सर्वांचा आहे, मी म्हणजे माझं शरीर आहे, हा आपला सर्वांचा जुना निर्णय आहे. नवा निर्णय काय सांगतो? तू शरीर नाहीस, तू कोण आहेस? तू आत्मा आहेस, तू ब्रह्म आहेस. आता जुना निर्णय जोपर्यंत तसाच आहे, शरीर म्हणजे मी आहे, हा जुना निर्णय आहे. हा जुना निर्णय जोपर्यंत सातत्याने काम करतोय तोपर्यंत मन आणि बुद्धी यात संघर्ष व्हायचं काही कारणच नाही. पण नवे निर्णय जेव्हा शास्त्रामार्फत किंवा संतांच्या मार्फत, श्रीगुरूंमार्फत बुद्धीपर्यंत पोहोचवले जातात तेव्हा मन आणि बुद्धी यांचा काय सुरू होतो? संघर्ष सुरू होतो. काय? बुद्धीचा जुना निर्णय मी म्हणजे शरीर आहे. हा जो शरीर, मी म्हणजे शरीर, हा निर्णय बुद्धीकडून इंद्रियांपर्यंत पोहोचवायचं काम मनच करतं. आणि वाचल्यानंतर वाचून झालेला जो नवा निर्णय आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हा निर्णय सुद्धा डोळ्याने वाचायचं आणि मनामार्फत तो निर्णय जो आहे तो बुद्धीपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं? मनच करतं. टू वे मेसेंजर आहे हा, इकडून इकडे आणि इकडून इकडे. आणि याला श्रवण म्हणतात. इकडून इकडे जो आहे मेसेंजरचं काम करणारा की डोळ्यामार्फत बुद्धीपर्यंत, डोळ्यामार्फत वाचायचं, वाचलेलं जे मन असतं ते मनामार्फत बुद्धीपर्यंत पोचवायचं, हे काम तो मनच करत असतं. आणि म्हणून एक वेळ अशी येते की मन नवीन निर्णय बुद्धीपर्यंत पोचवतं, बुद्धी जुने निर्णय मनामार्फत इंद्रियांपर्यंत पोचवतं. आणि दोघांचा काय होतो? संघर्ष, दोघांचा झगडा होतो. आणि त्यालाच तुकाराम म्हणतात रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. फार छान विचार आहे. तुकाराम म्हणतात रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. अखंड आत युद्ध चालू आहे. कोणाचं युद्ध? जुने संस्कार विरुद्ध नवे संस्कार. आणि जुने संस्कार विरुद्ध नवे संस्कार हे जे युद्ध आहे ते युद्ध सुरुवातीला अज्ञान असल्यामुळे युद्ध नव्हतंच.
निमूटपणाने मन बुद्धीचे सगळे निर्णय इंद्रियांपर्यंत पोचवत होतं. आता काय झालं, नवे जे निर्णय आहेत ते मनाने पोचवायला सुरुवात केली बुद्धीपर्यंत, आणि मग संघर्ष सुरू झाला. आणि असा संघर्ष संपतो केव्हा, पुन्हा जेव्हा पूर्ण ज्ञान होतं तेव्हा पुन्हा संघर्ष संपतो. आता संघर्ष नसलेल्या दोन अवस्था आहेत. पूर्ण अज्ञानात संघर्ष नाहीये आणि पूर्ण ज्ञानात संघर्ष नाही. याचं कारण आहे, जे नवे निर्णय मनाने पोचवलेले असतात बुद्धीपर्यंत, ते सगळे निर्णय बुद्धी जेव्हा स्वीकारते आणि सगळे जुने निर्णय बुद्धी जेव्हा पुसून टाकते, तेव्हा पुन्हा संघर्ष थांबतो. कारण बुद्धीचे जुने निर्णय बंद पडून जातात, एकही जुना निर्णय बुद्धीचा राहत नाही. आणि अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे, ते सारदान योगाचे, जे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. हा विचार आम्ही जर नीट समजून घेतला तर आपली जबाबदारी आपल्याला कळते की जुने निर्णय पुसून टाकण्यासाठी नवे निर्णय बुद्धीपर्यंत पोचवायचं काम मनामार्फत सातत्याने केलं पाहिजे. त्याला श्रवण असं म्हणतात. श्रवण शब्दाचा शास्त्रामध्ये केवळ ऐकणं असा अर्थ नाहीये, तर तात्पर्याचा निश्चय करायला श्रवण असं म्हणतात. वेदांताच्या तात्पर्याचा निश्चय करायला श्रवण असं म्हणतात. केवळ कानाने ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. परवा आपण तो विचार केला होता, माझा मुलगा माझा ऐकत नाही म्हणजे काय? कानाने ऐकतो पण जसं ऐकलं तसं करत नाही. हे जसं ऐकत नाही हा जो विचार आहे, तसं श्रवण शब्दाचा केवळ कानाने ऐकणं असा अर्थ नाही, तर वेदांताचा जो तात्पर्य असतं त्या तात्पर्याचा जो निश्चय आहे तो निश्चय करणं याला श्रवण असं म्हणतात. म्हणून अखंड श्रवण जर आपण केलं, जे वाचायला पाहिजे ते वाचलं, जे ऐकायला पाहिजे ते ऐकलं, जे बोलायला पाहिजे ते बोललं, पुन्हा आली गाडी तत्कथनम तत्श्रवणम तद्वचनम, तेच ऐका तेच बोला तेच करत राहा. आणि असं सातत्याने केल्याशिवाय जुने निर्णय पुसले जात नाहीत, नवे निर्णय होत नाहीत. आणि जेव्हा जुने निर्णय पूर्णपणे पुसले जातात त्यावेळी पुन्हा दोघांचं ऐक्य होतं आणि स्मूथली ते सगळं गाडी पुन्हा चालू राहते. म्हणजे अज्ञानात एक स्मूथनेस आहे आणि ज्ञानात सुद्धा एक स्मूथनेस आहे, दोन्ही बाजूनी स्मूथ आहे. मनाला पटवायच्या एक कशा पद्धती असतात ते मोठे एक शंकराचार्यांची एक पद्धत सांगतो. हा छान विचार आहे. उपदेश शास्त्र म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा विचार शंकराचार्यांनी लिहिलेला आहे. मोठमोठ्या पुस्तकांची नावं जाता जायच्या दिवशी सांगतो, शेवटच्या दिवशी, कारण तुमची खात्री झाली पाहिजे की हरी खूप वाचलेलं आहे. असं आहे, आपला वक्ता फार विद्वान आहे अशी खात्री झाली तर पुन्हा बोलवत होतो, नाही तर पुन्हा बोलवणार कसे? खरं म्हणजे काही युक्ती असतात, काही भाग तुम्हाला न समजणारा शिल्लक ठेवला पाहिजे. म्हणजे कशासाठी आमचे कोल्हापूरचे पैलवान असतात ना, ते आपल्या पठ्ठ्याला 1-2 डाव तरी शिकवत नाहीत. का? त्यांच्याकडून समजा दोघांची कुस्ती झाली तर गुरूंचाच पराभव व्हायला नको म्हणून 1-2 डाव तसे शिल्लक ठेवतात. असं खरं करायला पाहिजे, पण आता नाही जमलं. आपण पुढच्या वेळी बघूया काय जमलं तसं. तर जाऊ द्या. काय विचार सांगत होतो मी? उपदेश शास्त्री त्या ग्रंथामध्ये मन आणि आत्मा यांचा संवाद रंगवलेला आहे शंकराचार्याने. मन आणि आत्मा यांचा संवाद फार अद्भुत संवाद आहे. आपण ज्या संवादाचा कधी विचारही करू शकत नाही. आत्मा मनाची समजूत घालतोय. हे बघ मना, तू बाहेर जातोस, अनेक विषय घेऊन आत येतोस. हे खरे. आता वर्षानुवर्ष तुझं काम चालू आहे. बाहेर गेलातोस, डोळ्यांमार्फत विषय आत आणायचे, कानामार्फत विषय आत आणायचे, सगळ्या 5 ज्ञानेंद्रियामार्फत विषय आत आणायचे. पण एक तुझ्या कधी लक्षात आलाय का की तू अचेतन जड असल्यामुळे तुला विषयांचा भोग घेता येत नाही, आणि मी सुखरूप असल्यामुळे मला विषय भोगायची गरज नाही. तर हे सगळे खटपट जे चालले आहेत ही तुझी बंद कर, ही खटपट थांबव तू. आता याचं रहस्य समजून घ्या. हा जो संवाद आहे त्या संवादाचं रहस्य समजून घ्या. मन जे आहे ते पंचीकरण नावाचं शास्त्र आहे. त्या पंचीकरणामध्ये मन हे वायू तत्वाचं आहे असं म्हटलंय. समर्थाने आपल्याला सूचना दिलेली आहे. प्रपंचात काय पाहिजे? प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्य विवरण करता सुटे. अशी छान एक ओवी आहे बरं. या ओवीतले आपल्याला सोयीस्कर असतील भाग आपण घेतो आणि बाकीचे गैरसोयीचे भाग समर्थांपाशी सोडून देतो. म्हणजे कसं? प्रपंची पाहिजे सुवर्ण एकदम मान्य, अजिबात तक्रार नाही, विरोध नाही, अजिबात संघर्ष नाही, शंका सुद्धा नाही. आता पुढचं जे आहे परमार्थी पंचीकरण. परमार्थ बरोबर अभ्यास करायचा असेल तर पंचीकरणाचं शास्त्र शिकलं पाहिजे. एक वेळ ते सुद्धा चालेल. पण महावाक्य विवरण करता सुटे. महावाक्य म्हणजे ते तू आहेस अशी 4 उपनिषदात 4 महावाक्य आहेत वेदामध्ये. त्याच्याशा भानगडीत मात्र पडायचं
नाही. म्हणजे एकच ओवी आहे. पण एक ओवीचे जे 3 चरण आहेत त्यातला पहिला चरण मान्य आहे, दुसरा चरण थोडासा मान्य आहे, तिसरा चरण अजिबात अमान्य आहे. आता अशी जी वाटणी आहे संत वाङ्मयाची, अशी जेव्हा आपण वाटणी करतो हाताला काय लागणार आहे. आता त्यामध्ये पंचीकरणाचं शास्त्र असं सांगतं की मन जे आहे ते पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्यातला वायू तत्वाचं झालेलं आहे. मन वायू तत्वाचं आहे. आता जे जे वायू तत्वाचं असतं ते पंचभौतिक असतं, कारण महाभूत वायू एक महाभूत आहे. जे जे पंचभौतिक असतं ते अचेतन असतं, जड असतं. आणि अचेतनाला जडाला सुखाचा अनुभव येणं शक्य नाही. जे अचेतन असतं, आपण त्या दिवशी चेतन अचेतनचा फरक पाहिला की ज्यामध्ये चिदाभास असतो ते चेतन आणि चिदाभास नसतो ते अचेतन. या दोन्हीचं एक व्याख्या लक्षात घेऊया. जे स्वतःला जाणतं दुसऱ्याला जाणतं त्याला चेतन म्हणतात. जे स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला अचेतन म्हणतात. एक छान व्याख्या लक्षात ठेवा. हे घड्याळ आहे, हे घड्याळ अचेतन आहे, स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. माझ्यात किती वाजले ते घड्याळाला कळत नाही आणि माझा मालक कोण आहे हेही त्याला कळत नाही. म्हणजे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला अचेतन म्हणतात. जो स्वतःलाही जाणतो दुसऱ्यालाही जाणतो त्याला चेतन म्हणतात. उदाहरणार्थ मी म्हणजे इथे जमलेलं कोणीही चेतन आहेत. चेतन असल्यामुळे मी मलाही जाणतो, मी आहे या बाबतीत आपला कधी काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, अमुक आहे, तुमुक आहे, नाना तळा. आता मी स्वतःलाही जाणतो, तुम्हालाही जाणतो, बाकीचे अचेतन पदार्थही जाणतो. मग स्वतःला जाणतो दुसऱ्याला जाणतो चेतन, स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही अचेतन. आता वायू आहे, वायू स्वतःला जाणतो का आणि दुसऱ्याला तरी जाणतो का. वारा जो आहे वायू नावाचं जे महाभूत आहे ते स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही. जर दुसऱ्याला जाणत असतं तर प्रचंड वादळ होऊन पत्रे त्याने उडवले नसते लोकांचे. आता स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही. मी काय करतो हे त्याला कळत नाही, लोकांचं काय होतं हे त्याला कळत नाही, कारण अचेतन आहे, जड आहे. आणि अशी अचेतन जडू वस्तू जी मन आहे, आपला वायू आहे, त्या वायूचं मन तयार झालेलं आहे. तेज तत्वाची बुद्धी झालेली आहे, असे जलतत्वाची वाणी झालेली आहे, असे एक एक बसून दिलेली पुन्हा सिस्टीम. आता हे लक्षात ठेवाय सिस्टीम आहे. आणि त्यामुळे मन अचेतन आहे. जे अचेतन असतं त्याला सुख होत नाही. या घड्याळाला माझी किंमत किती आहे त्याचा आनंद होतो का. मी 1000 रुपयाचा का 50,000 रुपयाचा हे घड्याळ जाणत नाही. त्यामुळे हे घड्याळ कधीही ऐट मिरवीत नाही. ह्यातले एकही गोष्टीचं जोड नाही. आता कोणी वंदा कोणी निंदा जाऊ दे, ती कॅटेगरी वेगळी. ते पूर्ण ज्ञानातलं आहे, हे पूर्ण अज्ञानातलं आहे, असा फरक आहे. आता एक गोष्ट लक्षात येईल की मन जे आहे ते जर अचेतन असेल त्याला सुखाचा काहीच उपयोग नाही. बाहेरून येणारे जे विषय आहे त्या विषयाचं सुख जे आहे त्या मनाला काही काम नाही आहे. आणि आत्मरूप जो मी आहे तो मुळात सुखरूप असल्यामुळे मला बाहेरून येणाऱ्या पदार्थांच्या सुखाची आवश्यकता नाहीये. मग मनाची खटपट चालले कोणासाठी. आता असं जर मी माझ्या मनाला समजावून सांगितलं तर मनाला बाहेर सोडून जे आपण कामं करून घेतो, इकडून हे घेऊन तिकडून घेऊन, ही जी सगळी कामं आहेत ती सगळी कामं मनाला सांगायचं कमी कमी होईल. आणि असं कमी कमी जर झालं तर आत जे सुख आहे त्या आतल्या सुखाचा अनुभव याची कुठेतरी सोय होऊन जाईल. जोपर्यंत बाहेरची सुख आत येत आहेत तोपर्यंत आतल्या सुखाची दिक्कत वाटत नाही. आणि आतली बाहेरची सगळी सुख जी मला अनुभवायला येतात ती हे सुख आहे म्हणूनच येतात हे जेव्हा लक्षात येतं. आपण त्या दिवशी हा सगळा विचार केलाय चहाच्या अभ्यासाच्या निमित्ताने की मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाली की कशाचा अनुभव येतो. आत असलेल्या सुखाचा अनुभव येतो. ते बाहेरून येत नाही कुठून, आत आहेच, त्या आतल्या सुखाचा अनुभव येतो. आणि असं जे आत्मसुख आहे ते आत्मसुख हेच माझं खरं स्वरूप आहे हे जर कळलं तर बाहेरच्या सुखाची जी वखवख असते, शब्द काय आहे, काही जण विहित पद्धतीने जेवढी सुख येतात तेवढी घेतात, धर्माच्या रीतीने जेवढी येतील तेवढी घ्यायची. पण ती घेताना असं आत जाणीव असते की बाहेरून हे सुख आत आलेलं नाही. काही जण वखवक असते, काही जण बाहेरचे सुख ओरबाडून घेतात. आता ओरबाडून घेतात म्हणजे काय, ह्याचं भाष्य करायची गरज नाही. बाहेरचे सुख आपण जे ओरबाडून घेतो तर त्यातून काय काय निर्माण होतं आपल्याला समाजामध्ये सगळं ठाऊक आहे. आणि ओरबाडून घ्यायची वृत्ती काय आहे, एकच कारण आहे, आतल्या सुखाचं भान नाही. आणि आतल्या सुखाचं भान निर्माण करून घेणं आणि नंतर त्या आत्मसुखावरच सुखासाठी अवलंबून राहणं हे साधनेचे एक वर्म आहे. आणि हे ज्याला जमलं तो मुक्त झाला आणि ज्याला जमलं नाही तो मुक्त होत नाही. पण असा जो शरीर आहे, हे रथ आहे, या शरीरामध्ये रथी म्हणजे जीव बसलेला आहे. त्या जीवाला
बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचे लगाम कोणाच्या हातात आहेत? वासनेचे, किंवा शहाणा असेल तर कृष्णाच्या. आता कृष्णामार्फत जी कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे मनामार्फत ज्या आज्ञा जातील इंद्रियांना त्या, आणि वासनेमार्फत ज्या आज्ञा जातील इंद्रियांपर्यंत त्या, ह्यात जमीन आसमानाची तफावत असते. कृष्णाच्या ज्या आज्ञा आहेत त्या सगळ्या आज्ञा आत्मसुख गृहीत धरून आहेत, आणि वासनेच्या ज्या आज्ञा आहेत ते मी सुखी नाही यावर आधारलेले आहेत. दोन्हीतला फरक आहे. श्रीकृष्ण सुखरूप आहे, आणि श्रीकृष्ण सुखरूप असल्यामुळे कृष्णाकडून जाणाऱ्या आज्ञा ज्या आहेत तर मी सुखरूप आहे या गृहीत कृत्यावर आधारलेल्या आहेत. आणि वासनेकडून जाणाऱ्या ज्या आज्ञा आहेत तर मी दुःखी आहे, मला सुखाची सारखी काय आहे, सुखाची अपेक्षा आहे, सुखाची गरज आहे, ह्या गृहीत कृत्यावर आधारलेल्या आहेत. आणि ह्या गृहीत कृत्यावर आधारलेल्या असल्यामुळे आपण सुखासाठी दाही देशांना काय मागतो? जाऊ दे, चांगला शब्द नाही आहे. डोळ्यानं तुम्ही बाहेर जा आणि रूपाची काय आणा आतमध्ये. आता मला काय म्हणायचं ते कदाचित कळलं असेल, पण आता नाही म्हणत मी. अगदी उद्यापासून काही नसलं म्हणून काय झालं? अगदी तसं कशाला म्हणायला पाहिजे? एक पुढचा प्रश्न आला. तर मला काय म्हणायचं कळेल असेल. कानानं तुम्ही बाहेर जा आणि काय घेऊन या माझ्यासाठी? शब्दांची काय आणा. जाऊ द्या, पुन्हा तो शब्द सांगायचा मोह होतो. मी भीक म्हणणार होतो पण म्हणत नाही. आता ह्या पद्धतीने असं ह्याला दैन्य आहे, ह्याच्यामध्ये एक दैन्य आहे. आता दैन्य शब्द मोठा मजा झाला. दैन्य आणि दारिद्र्य या दोन मध्ये फरक आहे. असं आहे, दरिद्री माणूस दीन जसा असू शकतो तसा अत्यंत श्रीमंत माणूस सुद्धा दीन असू शकतो. म्हणजे दैन्य शब्दाचा दारिद्र्याशी थेट संबंध नाही आहे. उदाहरणार्थ अमाप संपत्ती आहे, पण जर घरात कोणीच नसेल, काळजी घ्यायला जर कोणीच असेल, कोणी जर विचारत नसेल, तर असा अमाप संपत्ती असणारा माणूस त्या संपत्तीसह दीन होतो. आता हे लक्षात घ्यायचं आपण. नाही तर काय ह्याचं कारण आहे, जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत सगळेजण तुमचे असतात. संपत्ती जेव्हा निघून जाते तर तुमचं कोणीच नसतं. हा व्यवहारातला सिद्धांत आहे. आणि असं जेव्हा संपत्ती असून जेव्हा व्यवहारातलं कोणी नाही असं होतं, मदतीला कोणी नाही असं होतं, असंही असण्याचं कारण असतं. कारण जिथे संपत्ती असते तिथे खूप लोक जमा होतात, आणि जमा होणाऱ्या प्रत्येकाबद्दल संपत्ती असणाऱ्या माणसाला थोडीशी काय असते? शंका असते. हा का जवळत असेल? सारखा माझ्या मागे का लागत असेल? सारखी माझी संगत का धर असेल? सारखा माझ्या पुढे पुढे का करत असेल? त्याला काहीतरी नक्की माझ्यापासून अपेक्षा आहे. तेव्हा अशाला आपण थोडं दूर ठेवलेलं असतं शंका घेऊन. आणि अशाने जेव्हा आपण दूर ठेवतो त्यावेळेला खरी जेव्हा गरज निर्माण होते त्यावेळेला त्यातलं कोणी येत नाही, आणि म्हणतात काय ते, त्यावेळेला आम्हाला दूर ठेवताना कसं काय वाटलं नाही, आता बोलवतच तर आम्ही येऊ कशाला? हे सगळं आहे. त्यात मुद्दा एकच आहे, महत्वाची गोष्ट नाही. दैन्य शब्द जो आहे हा दैन्य शब्द केवळ दारिद्र्याशी संबंध नाहीये. तुकारामांचं वाक्य आहे, दैन्य गेले उठाउठी. आमचं जे दैन्य आहे ते दैन्य उठाउठी निघून गेलं. दारिद्र्य गेलं का तुकाराम महाराजांचं? दारिद्र्य नाही गेलं. आपण पाहिलं तुकाराम महाराज किती दरिद्री होते, तर आपण त्या दिवशी गोष्ट सांगितली होती ना, तुकाराम महाराज किती दरिद्री आहेत. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. आम्ही एवढं दरिद्री आहोत की चोराला आमची भीती वाटते. आता इतके दरिद्री, पण ते म्हणतात दैन्य गेलं उठाउठी, आमचं सगळं दैन्य निघून गेलं. आता याच्यावरून एक लक्षात येईल की दैन्य वेगळं असतं आणि दारिद्र्य वेगळं असतं. जिथे दैन्य असतं तिथे सुख असतं का? आणि आपल्याला काय व्हायचंय? सुखरूप व्हायचंय. सारखी त्याच्याशी अखंड गाठ जी आहे ते सुखरूपतेची आहे. आणि सगळ्यांना सुखरूप व्हायला हवंय, पण हे कळत नाही. आणि सुखरूप व्हायला हवं हे कळत नसल्यामुळे सुखी व्हायचा प्रयत्न सारखा सुटत नाही. आणि सुखी व्हायचा प्रयत्न हा थोडा यशस्वी होतो, थोडा अयशस्वी होतो. कारण काय, सुख आणि दुःख ही प्रारब्धानुसार जेवढी मिळायची तेवढी प्रत्येकाला मिळणारच आहेत. तर सुखी होणं आणि सुखाबरोबर दुःखी होणं यात पुरुषार्थ नाही आहे. पुरुषार्थ कशात आहे? सुखरूप होण्यात पुरुषार्थ आहे. सुखी दुःखी होण्यात पुरुषार्थ नाहीये. ते होणारच आहे. प्रत्येक जण कमी जास्त प्रमाणात सुखी होईल, दुःखी होईल. पण पुरुषार्थ कशात आहे? मी सुखरूप आहे यात पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ या पद्धतीने आपल्याला कमवायचा असतो. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे जो कमवायला लागतो त्याला पुरुषार्थ म्हणतात, आणि जो न कमवता मिळतो त्याला प्रारब्ध म्हणतात. कमवायचं नसतं, प्रारब्ध. तुमचं काम तुम्ही करत असताना तुम्हाला जे मिळायचं ते तुमच्या प्रारब्धाने मिळणारच आहे. काम जसं असेल त्याच्यावर ते अवलंबून नाही आहे.
खूप काम करू नये, काही ना फार कमी मिळतं, थोडं काम करू नये, काही ना खूप मिळतं. आता आमच्या व्यवसायात असं, एकाच वर्गातले आम्ही 60 जण पहिल्या बॅचला होतो, पहिल्या वर्षी. त्यातल्या 20 जण नापासच झाले. आता नुसतं बोलायचं काय, कॉलेज तेच आहे, अभ्यासक्रम तोच आहे, प्राध्यापक तेच आहे, प्रयोगशाळा तीच आहे, परीक्षा तीच आहे, सगळं तेच आहे. सगळं तेच असून 60तले 20 जण नापास झाले, उरलेले 40 सरकारी नोकरीत काय गेले. ईबी पगार आमच्या वेळेचा, आता माझा पगारच सांगतो, 80 रुपये महिना, 40 रुपये महाग आहे. आता 8 आणि 4 120 रुपये महिना असा दणदणीत पगार मला होता सुरुवातीला. आता एफिशियन्सी बार क्रॉस केला की 5 रुपये एफिशियन्सी बार, 10 अशी 5 रुपये वाढ. आता असे सरकारी नोकरीत गेले, त्यांची ही हकीकत झाली. आणि त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली, त्याने अमाप पैसा मिळवला. असं काय झालं बरं? नापासापासून अमाप पैसा मिळवेपर्यंत असा का फरक पडला? एकच कारण आहे, क्वालिफिकेशन तेच आहे, शिक्षण तेच आहे, सगळं तेच आहे, तसंच आहे. फक्त प्रारब्धात फरक असल्यामुळे कोणाला असं तर कोणाला तसं. एक वास्तव आहे, जीवनातलं एक वास्तव आहे. आणि जीवनातलं वास्तव आपण जर बरोबर स्वीकारलं, आणि ह्यालाच म्हणतात ठेविले अनंत तैसेची. हे सरकारी नोकरीत का शिरला? त्याने सिक्युरिटीचा विचार केला. खाजगी प्रॅक्टिसमध्ये काय कोणास ठाऊक, आजारी पडलो तर काय करायचं? 6 महिने समजा आजारात गेले तर इकडे रजा तरी मिळेल, पगार चालू राहील. इकडे 6 महिने आजारी पडलो तर काहीच मिळणार नाही. म्हणून काय करायचं मग? आता ही जी काही एक विचाराची दिशा आहे, ही विचाराची दिशा का ठरली? प्रारब्ध आहे. आता मुद्दा एक चाललाय आपला की मोक्ष हा प्रारब्धाधीन नाही, मोक्ष हा पुरुषार्थ आहे. आणि तो कमवायचा असतो. आणि कमवायचा असतो म्हणजे ही जी मेथड आहे, या ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्सना अनुसरून या सिस्टीमच्या मागे मागे जात हे कमवायचं असतं. आणि अशी कमाई जो करतो त्याला चौथा पुरुषार्थ साधतो. आणि चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष आपण पाहिलं, त्याला परमार्थ असं म्हणतात. आणि असा जो कोणी असतो त्याने आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं असतं, आपलं जीवन त्याने कृतार्थ केलेलं असतं. शब्द समजून घ्या, कृतार्थ म्हणजे काय. खूप शब्द आम्ही वापरतो, पण त्या शब्दाचे सगळे अर्थ आम्हाला ठाऊक असतात असं नाही. कृतार्थ, अर्थ म्हणजे जे मिळवायचं असतं त्याला अर्थ म्हणतात. प्राप्तव्य, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. आम्हाला अर्थ शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, अर्थमंत्री. अर्थ विभाग पेपरमध्ये असतो तो अर्थ, हे एकच अर्थ आहे. तरी प्राप्तव्यच आहे बरं, ते हे एक प्राप्तव्य आहे. पण अर्थ म्हणजे प्राप्तव्य, जे मिळवायचं असतं त्याला अर्थ असं म्हणतात. आपल्या बोलण्यात असतं, तुझ्या बोलण्यात काहीही अर्थ नाही, म्हणजे याचा अर्थ असा होतो तुझ्या बोलण्यातून काहीही घेण्यासारखं नाही. आता अर्थ शब्दाचा प्राप्तव्य याचा अर्थ होतो. मग किती प्राप्तव्य आहेत? 4 आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. असं मोक्ष नावाचा जो अर्थ आहे तो ज्याने प्राप्त करून घेतला, म्हणजे जो प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तो कृत अर्थ असा होतो. अकृत अर्थ म्हणजे ज्याने अर्थ प्राप्त करून घेतलेला नाही तो अकृत अर्थ. आणि ज्याने या शेवटचा मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे तो कृतार्थ. आता कृतार्थ होणं हे मानवी जन्माचं तात्पर्य आहे, किंवा मानवी जन्म त्यासाठी आहे. बाकी कोणत्याही जन्मात ही व्यवस्था नाही. ते सातत्याने लक्षात आणून द्यावं लागतं, सातत्याने लक्षात आणून द्यावं लागतं. हा जो जन्म आहे हा काहीतरी खास आहे, हा काहीतरी स्पेशल आहे. मी मागे म्हणलो होतं, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रया, 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. माणसाचा जन्म अत्यंत दुर्लभ, मोक्षाची इच्छा अत्यंत दुर्लभ. आणि मोक्षाची इच्छा झाल्यानंतर एखाद्या संतांची, महापुरुषाची संगत मिळणं, त्यांचा आश्रय मिळणं, या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. विवेकानंदांच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. मनुष्य जन्म आहे, मोक्षाची जबरदस्त इच्छा आहे, आणि रामकृष्ण परमहंसांसारखा महापुरुष, त्याचा आश्रय त्यांना मिळाला. आता अशा पद्धतीने जो 3 गोष्टी ज्याच्यावर असतात तो जिंकतो, आणि 3 गोष्टी ज्याच्यावर नसतात तो कदाचित लौकिकाच्या पद्धतीने जिंकत असेल, पण पारमार्थिक दृष्टीने मात्र जिंकत नाही. का असं म्हणायचं? एकच कारण आहे, अफाट श्रीमंत जरी असली तरी सुद्धा द्वंद्व चुकत नाहीत. आणि अफाट दारिद्र्य असलं आणि मोक्ष मुक्त असेल तर एकही द्वंद्व शिल्लक राहत नाही. यातलं काय बरं? यातलं काय बरं? आता आम्ही ताबडतोब म्हणत दोन्ही असावं, म्हणजे श्रीमंती असावी आणि मोक्ष असावा.
हे दोन्ही बरं. आणि ते काय असं म्हणण्यात काही दोष नाही, कारण प्रारब्धाने श्रीमंती असेल तर प्रारब्धाने श्रीमंती असेल, नसेल तर नसेल. त्या पहिल्या दिवसापासून दोनदा तीनदा आम्ही विषय मांडला की श्रीमंती आणि गरिबी मोक्षाच्या दृष्टीने टोटली इररिलेव्हंट आहेत, त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणून कृतार्थ जीवन शब्दाचा अर्थच असा होतो की ज्याने मोक्ष मिळवलाय, म्हणजे जो सुखरूप झालाय, सुखरूप होऊन जो सुखाने जगतोय, आणि सुखरूप होऊन सुखाने जगल्यानंतर ज्याची सुखानं शरीर आणि जग सोडून द्यायची तयारी झालेली आहे, असा जो कोणी असतो त्याला कृतार्थ असं म्हणतात. आणि हे कशाने होतं? कशाने होतं? आत्मारेव श्रोतव्यो मंतव्यो निधिदासतव्यो. म्हणजे आत्म्यासंबंधी श्रवण करावं, आत्म्याचा विचार करावा, मंतव्यो मनन करावं, निधिदासतव्यो. मनन केल्यानंतर जो निर्णय केला असेल त्या निर्णयाला घट्ट धरून साधना चालू ठेवावी. या तीन गोष्टी जो बरोबर करतो, सातत्याने करतो, व्यवस्थित करतो, तो जिंकतो. दोन्ही जिंकण्याची संधी आहे आम्हाला. व्यवहारातही जिंकण्याची संधी आहे प्रारब्धाच्या मर्यादेमध्ये, परमार्थातही जिंकण्याची संधी आहे, त्याला प्रारब्धाची मर्यादा नाही. हे खूप लक्षात ठेवायचं. संसार हा करावा लागत नाही, तो होतो, पण परमार्थ मात्र करावा लागतो. आम्हाला असं कधी वाटत नाही की प्रपंच हा करायचा असतो आणि संसार परमार्थ झाला तर होईल, न झाला तरी चालेल, झाला तरी चालेल, असं ते काय ते सगळं उलट सुलट आहे. प्रपंच करावा लागतच नाही हो, तो तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला करणं भागच पाडतं. तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्यामध्ये प्रपंच करावा लागतच नाही, तो प्रारब्ध तुमच्याकडून जसं करून घ्यायचं तसं करून घेणारच आहे. म्हणून आपण म्हणतो की प्रपंच होत असतो, आणि होत असतो अशा अर्थाने तो आपोआप होतो असं नाही, तर प्रारब्ध तुमच्याकडून करून घेतल्याशिवाय सोडणार नाही. पण परमार्थ मात्र जाणीवपूर्वक हट्टाने ठरवून करावा लागतो, कारण तो प्रारब्धाच्या अधीन नाही आहे. म्हणजे परमार्थाचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, पण प्रपंचाचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे काय? प्रपंचात काय मिळेल याविषयी स्वातंत्र्य आहे, किती मिळेल याविषयी स्वातंत्र्य नाही, कधी मिळेल याविषयी स्वातंत्र्य नाही. मिळेल, पण जेव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, जितकं मिळायचं तितकं मिळेल, जसं मिळायचं तसं मिळेल. हे प्रपंचाची गडबड आहे. पण परमार्थ आहे तर मात्र सगळंच्या सगळं आपल्या प्रयत्नाच्या अधीन आहे, आणि प्रयत्नाच्या अधीन असलेला परमार्थ आम्ही होण्याची वाट बघतो. आर्ग्युमेंट सांगतो, मजेशीर आर्ग्युमेंट आहे की असं म्हणतात की झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही. आता आर्ग्युमेंटचा उपयोग कसा आहे बघा. झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेशिवाय हलत जर नसेल तर माझा परमार्थ तरी ईश्वराला इच्छा झाल्याशिवाय कसा होईल? छान आहे अगदी. कसा उपयोग करून घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा. अगदी माणूस फार तज्ञ असतो या बाबतीमध्ये. आता त्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा माझा परमार्थ होईल. कारण झाडाचं पान सुद्धा हलत नसेल, एवढी छोटीशी गोष्ट, क्षुल्लक गोष्ट त्याच्या इच्छेशी होत नसेल, तर माझ्यासारख्या विद्वानाचा परमार्थ होणार कसा त्याच्या इच्छे वाचून? आता हा पळपुटेपणा आहे, प्रचंड पळपुटेपणा आहे. त्याचं एकच कारण आहे की परमार्थाची ईश्वराची जी इच्छा आहे ती ईश्वराची इच्छा कोणी स्वतःला प्रत्येकाच्या कानात जाऊन तो सांगत नाही. त्या दिवशी हा विषय मी मांडला होता की माझी इच्छा काय आहे किंवा माझी आज्ञा काय आहे प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगत नाही तो. त्याच्या आज्ञा उघड आहेत. उदाहरणार्थ भगवद्गीतेमध्ये त्याच्या आज्ञा उघड आहेत, उपनिषदामध्ये त्याच्या आज्ञा उघड आहेत, कारण भगवद्गीता ईश्वराची कृती आहे. वेद ही ईश्वराची कृती असल्यामुळे आणि उपनिषद वेदांतर्गत असल्यामुळे उपनिषदही कोणाची कृती झाली? ईश्वराची कृती झाली. आणि चालू जगामध्ये मला माहीत नव्हतं ही सबब चालते का? व्यवहारात चालते का? थोडासा विचार करूया. एकदा मी पुण्यामध्ये गेलो माझी गाडी घेऊन, नो एंट्रीतून गेलो आतमध्ये. पोलिसांनी थांबवलं. मी त्याला सांगितलं पुणे नवीन शहर असल्यामुळे मला माहीत नव्हतं, तुम्हाला घ्या समजावून आता 500 रुपयाचं तिकीट आहे. तसं मी 10 वर्ष प्रॅक्टिस केली, मेडिकल इन्कम टॅक्सच भरला नाही. जेव्हा ते टॅक्सचा माझ्याकडे लोक आले तेव्हा मी त्यांना म्हटलं मला माहीत नव्हतं, घ्या म्हणे माहीत करून. आता सगळं 10 वर्षाचं त्यांनी काय ते कॉम्प्युट करून जे असेल ते सगळं. याचा अर्थ असा होतो की आपल्याला माहीत नाही ही सबब व्यवहारातही चालत नाही, तशी परमार्थात सुद्धा चालत नाही. माहीत करून घ्यायची जबाबदारी जशी व्यवहारात आपल्यावर आहे तशी माहीत करून घ्यायची जबाबदारी परमार्थामध्ये सुद्धा आपल्यावर आहे, आणि माहीत करून घेण्याची व्यवस्था आहे. हे आम्ही लक्षात घेतलं बरोबर. आमचे कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक अशा अनेक गोष्टी सातत्याने आमच्या समाजामध्ये काही ना काहीतरी उपक्रम चालू असतात. आणि या उपक्रमातून बरं घरामध्ये आपल्या परंपरा असतात,
इथे प्रत्येकाच्या घरात जुन्या काळी देव होते, आपलं कुलदैवत आहे. आता कुलदैवत म्हणजे कसं असतं की तुम्हाला चौकशी न करता उपासना करण्याचं ठिकाण आहे. कुलदैवताचा हा मोठा उपयोग आहे की मी कोणाची उपासना करू, कुलदैवताची कर, असं सांगायला फार सोपं होतं. का? अनादी काळापासून परंपरेपासून ते उपासना चालू आहे. मग कोणाची उपासना करू हा प्रश्न कुलदेवाच्या उपासनेने सुटून जातो. आणि एकदा तो सुटला की मग आपल्याला नंतर कळतं सगळे देव सारखे. पण ती व्यवस्था आहे, कुलदेवाची व्यवस्था आहे. तुम्हाला गोत्र आहे, त्या गोत्रामध्ये तुमचा ऋषी आहे, त्या ऋषीने ज्याची उपासना केली असते सुरुवातीपासून ते तुमचं उपास्य दैवत आहे हे पहिल्यापासून ठरतं. ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था समजून घ्यायची. त्या व्यवस्थेप्रमाणे जे सगळं करायला पाहिजे ते सगळं करायचं. याने मुद्दा एकच आहे चाललाय की मला माहीत नव्हतं ही सबब जशी व्यवहारात चालत नाही तशी परमार्थामध्ये सुद्धा ही सबब चालत नाही. माहीत करून द्यायची व्यवस्था आहे सगळीकडे. आणि ही व्यवस्था बरोबर समजून घेऊन त्यामध्ये कुठेही न फसता, फसणं केव्हा होतं? पुन्हा कथेकऱ्याची कथा मूळपदावर आहे. फसायला केव्हा होतं? जेव्हा आम्ही चमत्काराची अपेक्षा करतो आणि जेव्हा काहीतरी मागतो प्रापंचिक तेव्हा आमचं फसायला होतं. आणि फसायला झाल्यानंतर अत्यंत तर्कशून्य विधानं आपण करतो. एक जण एक श्रीगुरू भक्त होता, श्रीगुरूंचा भक्त. तो टू व्हीलरने जात होता आणि टू व्हीलरने तो एक समोर खड्डा होता रस्त्यात, तो काही दिसला नाही. तो त्या खड्ड्यात टू व्हीलर सगळं पडला. तो वर आला त्यातून आणि त्याने वाटणी केली की खड्ड्यात पडलो ते प्रारब्धामुळे आणि फारसं काही लागलं नाही मला, ते श्रीगुरूंच्या कृपेमुळे. तर कसं काय यात काही तर्काची काही थोडा तरी संबंध आहे का? आता श्रीगुरूंची कृपा जर असती तुझ्यावर तर खड्ड्यात तरी कशाला पडला असतास? आता हा जो विचार आहे साधा. म्हणून सगळ्यांचं असं चुकीचं जेव्हा होतं ते प्रारब्धारी आणि जे बरोबर होतं ते सगळं श्रीगुरूंच्या कृपेने. ही जी वाटणी आहे ही वाटणीच मुळात अत्यंत अज्ञानाची, लोभाची आणि भीतीची वाटणी आहे. असं आहे की काही श्रीगुरू ज्या लग्नाला हजर होते त्या लग्नाचा नंतर घटस्फोट झाल्याचं मला ठाऊक आहे. आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं होतं बरं का. कशासाठी? श्रीगुरूने आशीर्वाद द्यावे म्हणून त्याच्या लग्नाला बोलवलं होतं. आता 2 तरी केसेस असं झाले की त्यांचे घटस्फोटच झाले. मग आता श्रीगुरूंच्या कृपेने काय फार मोठी पंचायत हो. अरे असं सगळ्या पंचायती आंबावर बोलायचं नाही काय सुद्धा, कारण बोललं तर ते नाराज होतील. एकदा श्रीगुरूंची कृपा झाली तर देव सुद्धा आमचं रक्षण करू शकत नाही, असं एक कोणी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. ही फजिती काय झाली? फजिती काय झाली? निर्विघ्नपणाचा आणि श्रीगुरूंचा संबंध जोडला म्हणून. लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं. आता हे गणपतीचं आपण मगाशीच पाहिलं ना, विघ्नहर्ता आहे का विघ्नकर्ता आहे, आपण दोन्ही पाहिलं. कशाचा संबंध जोडायचा त्याचा? आणि असा जेव्हा श्रीगुरूंचा आणि ईश्वराचा आपण संबंध जोडतो आपल्या दैनंदिन जीवनाशी, तेव्हा परमार्थ आमचा हातचा सोडून जातो. आणि मग त्यातूनच काय निर्माण होतात? अनेक भोळसट कल्पना निर्माण होतात, भीती निर्माण होते. आणि या सगळ्या भोळसट कल्पना आणि भीती या सगळं जो आम्ही परमार्थ करतो त्यातून मोक्ष चुकून सुद्धा मिळण्याची शक्यता नाही. पण आम्हाला भीती असते एक फार मोठी. आणि याची भीती आमच्या परमार्थात आणि पाश्चात्यांच्या हा फरक आहे. ते गॉड फिअरिंग असं म्हणतात, आम्ही गॉड लव्हिंग असं म्हणतो. काय लक्षात आहे? फरक लक्षात आला? ते गॉड फिअरिंग म्हणतात, आम्ही काय म्हणतो? आता देवाची भीती का वाटते हो? देवाची भीती वाटण्याची 2च कारण. एक अज्ञानाने तरी भीती वाटेल, नाही तर पाप केलं असलं तर भीती वाटेल. 2च कारण देवाची भीती. तिसरं देवाच्या भीतीचं कारणच काय? आता हेच आमच्या लक्षात आलं तर देव मला काहीतरी करील किंवा श्रीगुरू मला काहीतरी करतील हा धाक जो आहे हा धाक 2 कारणाने येतो. एक अज्ञानामुळे किंवा पापामुळे. याच्या आमच्या जर लक्षात आलं तर आम्ही हे संबंध शिव देणार नाही या 2 गोष्टींचा. आणि जितका प्रपंचाचा आणि श्रीगुरूंचा, प्रपंचाचा आणि देवाचा संबंध जास्त तितकी मोक्षाची शक्यता कमी कमी होत जाते, तेवढी मोक्षाची शक्यता मावळत जाते. आणि हेच आमच्या लक्षात आलं. आणि दुसरं एक लक्षात जर आलं, मगाशी मी म्हणालो की आमचा अपुरेपणा प्रारब्धाने जो असतो तो कोणत्याही पद्धतीने पुरा होत नाही, कोणत्याही पद्धतीने पुरा होत नाही. आणि आमचं पूर्ण अपुरेपणाचा पूर्णपणात रूपांतर करण्याचा जो प्रयत्न आहे तो केविलवाणा प्रयत्न सातत्याने चालू राहतो. वृद्धत्व हे अपूर्णतेचं लक्षण आहे का पूर्णतेचं लक्षण आहे?
मी पूर्ण असावं असं जेव्हा मला वाटतं, तर मी पूर्ण असावं, तारुण्याने पूर्ण असावं, संपत्तीने पूर्ण असावं, विद्वत्तेने पूर्ण असावं, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ही पूर्णत्व आपल्याला ज्या कल्पना पूर्णत्वाच्या आहेत त्या कल्पनेपर्यंत होणं शक्य आहे का? आम्ही आमचाच विचार करूया. आणि आमचा विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या शरीराला धरून जर पूर्णत्वाची मी कल्पना केली, शरीराशी निगडीत पूर्णत्वाची कल्पना केली, तर कधीही पूर्ण होणार नाही. एक चिवी जोशींची गोष्ट सांगतो आणि थांबून जातो. एका वृद्ध माणसाने आरसा बघितला, स्वतःचा चेहरा आरशात पाहिला आणि तो म्हणाला की जगामध्ये टेक्नॉलॉजीची एवढी प्रचंड भरभराट झालेली आहे, एवढी सुधारणा झाली, उत्कृष्ट टेक्नॉलॉजी जगात आहे, फक्त आरशाच्या बाबतीत ती टेक्नॉलॉजी अजून बरोबर काम करत नाही. का बरं? तर असं त्यांनी म्हणाला, मी जेव्हा पूर्वी आरशात पाहत होतो 50 वर्षापूर्वी, तर माझा चेहरा कसा टवटवीत, तजेलदार, गोंडस, छान दिसायचा. आणि आता मात्र मी आरशात जेव्हा चेहरा पाहतो तसा दिसत नाही. आरशांच्याच क्वालिटीत गडबड आहे. आता हे जे काय, आता हा जो काही विचार आहे त्या विचारातून आपल्याला एक गोष्ट कळते की जोपर्यंत शरीराशी मी माझ्या पूर्णत्वाची कल्पना निगडीत ठेवलेली आहे तोपर्यंत ती कल्पना सिद्धीला जाण्याची अजिबात शक्यता नाही. मग पूर्णत्व केव्हा म्हणतात? ओम पूर्णमद पूर्णविदम, माहिती पूर्णत्वाची कल्पना आपण सरून ठेवलेली आहे. म्हणून शरीराला धरून पूर्णत्व, संपत्तीला धरून पूर्णत्व, बुद्धीला धरून पूर्णत्व ही गोष्ट तुमच्या आमच्या बाबतीत कदापि शक्य नाही. ती गोष्ट जशी प्रारब्धाने असायची तशी असणार आहे. हे जर आम्ही एकदा स्वीकारलं असेल, आपल्या प्रत्येक गोष्टीला डाग आहे. बरं, मी यशस्वी आहे, मला परिचय करून देतात पुष्कळ वेळेला की अत्यंत यशस्वी डॉक्टर होती. मी मनातल्या मनात म्हणतो, असा परिचय चालू राहिला की मला असं वाटतं असाच चालावा. माझं प्रवचन होण्याच्या ऐवजी हा जो परिचय करून जातो तो चालू ठेवा, कारण छान छान बोलत असता तो, इतकं सुंदर परिचय चालू द्या असं वाटतं. त्यातला एक आयटेम असतो, हे अत्यंत यशस्वी डॉक्टर आहेत. मी मनातल्या मनात म्हणतो की 30-35 वर्षात माझ्या हस्ते जे वर गेलेत त्यांना बोलवा खाली. मग मी किती यशस्वी आहे ते तुम्हाला ते सांगतील, तुम्ही काय सांगणार आणि मी काय सांगणार. याचा अर्थ असा होतो की माझ्या यशाला डाग आहे, माझ्या संपत्तीला डाग आहे, माझ्या शरीराच्या पूर्णत्वाला कुठेतरी डाग आहे, माझ्या कीर्तीला कुठेतरी डाग आहे. आणि जिथे डाग असतो तिथे पूर्णत्व नसतं. स्वच्छ गोष्टी असतात आणि या स्वच्छ गोष्टी आम्ही मनापासून स्वीकारल्या की मग ह्या सगळ्या गोष्टीला धरून असणारं जे पूर्णत्व आहे त्याचा खोज जो आहे, त्याचा जो हट्ट आहे, त्याचा दुराग्रह आहे, तो आपण सोडून देऊ. आणि हा एकदा सोडून दिला की चमत्कारांचं साम्राज्य आपोआपच संपून जातं. आणि चमत्काराचं साम्राज्य संपलं की मोक्षाचं साम्राज्य सुरू होतं, आनंदाचं साम्राज्य सुरू होतं. हे आपण जर छान लक्षात ठेवलं तर आपल्या पारमार्थिक कल्पनातून चमत्काराला आणि प्रापंचिक आकांक्षांना जराही वाव देणार नाही. आणि ज्या क्षणी तिकडची एखादी अपेक्षा त्यात डोकावेल त्या क्षणी मोक्ष ही कल्पना आम्ही काय केलेली असते, भासनात गुंडवून ठेवलेले असते. लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात सहसा राहत नाही, कारण सगळं जगभर साम्राज्य कशाचं आहे? चमत्कारांचं साम्राज्य आहे. आणि हे चमत्कारांचं साम्राज्य, हे प्रापंचिक आशा आकांक्षे साम्राज्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मोक्ष साम्राज्याचा मी मालक होण्याची शक्यता नाही. मोक्षाचं साम्राज्य असतं, चक्रवर्ती, मोक्षाचे चक्रवर्ती म्हणून संतांची ओळख करून देतात. आणि असं चक्रवर्ती पद जर मला पाहिजे असेल जे संतांनी मिळवलं, ते समर्थांचं एक वाक्य आहे, अवघ्यांचे अवघे सजे तरी अवघेची होते राजे. फार छान विचार आहे. प्रत्येकाच्या मनासारखं जर सगळं झालं असतं, सगळेच राजे झाले असते. या पृथ्वीच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस राजा झाला असता जर त्याच्या मनासारखं प्रत्येक गोष्ट होत गेली असती, सगळेच राजे झाले असते. पण असं होत नाही. असं ज्या अर्थी होत नाही त्या अर्थी सगळ्यांच्या मनासारखं होणं कधीच शक्य नाही. म्हणजे तेवढी अपूर्णता शिल्लक राहणार. मग अपूर्णतेचं रूपांतर पूर्णतेत व्हायचं असेल तर व्यवहाराच्या पद्धतीने होत नाही. फक्त आत्मा पूर्ण आहे, ब्रह्मपूर्ण आहे. आणि ते मी आहे असा जो अनुभव येतो त्याच वेळेला मी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पूर्ण होण्याचा जो हा आहे एक सोस आहे, तो पूर्ण होण्याचा सोस कधी पूर्ण होण्याची शक्यता नाही. हे सगळं उपनिषदांचं तात्पर्य आहे, वेदांत शास्त्राचं, परमार्थ शास्त्राचं हे तात्पर्य आहे. सगळ्या संत वाङ्मयाचं हेच तात्पर्य आहे. सातत्याने सगळ्यांनी हेच सांगितलं आहे. पण कितीही जरी त्याने ओरडलं तरी सुद्धा आमच्या प्रापंचिक आशा आकांक्षा संपत नाहीत, थांबत नाहीत.
आणि मग जे व्हायचं ते होऊन जातं. म्हणून परमार्थाचा सगळा पराभव जर आज पण कोणी केला असेल, त्या प्रापंचिक आशा आकांक्षा आणि त्यातून चमत्कारांची जी एक प्रचंड ही निर्माण होते, त्यांनी परमार्थाचा पराभव केला. आणि आम्हाला जर परमार्थाचा पराभव करायचा नसेल तर आम्ही स्वीकारलं पाहिजे की मानवी जीवन हे नेहमी सर्वांगाने अपूर्ण असणार आहे, त्याला कुठला ना कुठला डाग असणार आहे. आणि बिन डागाचं पूर्ण असं जे जीवन आहे, विदाऊट ब्लेमिश, ज्याला विमल असं म्हणतात, ब्रह्म विमल आहे, ते मला हवं असेल तर मी ब्रह्म आहे असा अनुभव घेण्याशिवाय दुसरा इलाज नाही. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.